आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. हाय हाय नीलम गोरे, हाय हाय या नीलम गोरेचा करायचं काय? या नीलम गोरेचा करायचं काय? नीलम पायदा दिला या टायरवाली काकीचा करायचं काय? या टायरवाली बाईचं 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 करायचं काय? निषेध निषेध निषेध. आम्हाला खरोखर त्या नीलम गोरे ची खूप लाज वाटते. एक महिला, अहो त्या महिलेला काय कमी होतं? आज सगळ्यांना माहिती आहे 25 वर्षामध्ये ती सतत मीडियाच्या माध्यमातून दिसत होती. ती साहेबांच्या पायाखाली झुकत होती, उद्धव बाळासाहेबांच्या. आणि नंतर सत्ता संघर्ष झाल्यानंतर त्या बाईला सत्तेचा एवढा माज झाला, तिने लगेच तिकडे गेली. तरी देखील आम्ही तिला शुभेच्छा दिल्या. परंतु आज 2 वर्ष झाली. 2 वर्षानंतर तिला वाटलं आता सत्ता स्थापना झालेली आहे. मला जर असं मी उद्धव साहेबांबद्दल बोलली तर नक्कीच मला एखादं मंत्रीपद भेटेल. ती स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी, आज तुम्हाला माहिती असेल आज आमचे प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहे. आमचे विनायक पांडे यांनी देखील सांगितलेले आहे की ही बाई तिकिटासाठी पैसे मागते. तिकडे नाशिकच्या महिला देखील सांगतायत की आम्हाला हिच्या वाढदिवसाला टेस्टचा खर्च कर, LED लाईटीचा खर्च कर. ह्या बाईची अवकात आज आम्हाला मीडियातून कळलेली आहे. आणि ह्या बाईचा निषेध करण्यासाठी आम्ही कल्याणपूर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहोत. जोपर्यंत ती माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही असंच तिच्याबद्दल निषेध करणार आणि वेळ आली तर तिच्या घरात घुसायला सुद्धा कमी करणार नाही. आता लोकप्रतिनिधी बोलायला सुद्धा त्यांना लाज वाटते. या महाराष्ट्राच्या विधिमंडळातली महत्त्वाची पदं भूषवलेली महिला शिवसेनेमध्ये असताना सर्व पदं भोगली. कित्येक वर्ष म्हणजे पात्रता नसताना मिळाल्यानंतर या माणसाला असं जुलाब होता. हे ज्या पद्धतीनं त्या बाईने आता नाव घ्यायला मला लाज वाटते. एवढे वर्ष आमच्यामध्ये कसे काय ठेवलं होतं याची मला लाज वाटते. एवढे वर्ष ज्या संघटनेने मोठं केलं, नावारूपाला आणलं, जी पात्रता नव्हती, लायकी नव्हती, या विधिमंडळातल्या महत्त्वाच्या पदांवर तुम्हाला नेमलं. पुण्यामध्ये राहता एकही नगरसेवक, एक लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची क्षमता नाही. आणि आज उद्धव साहेबांवर अशा प्रकारची टीका कोणी करू शकत नाही. एक सरळ मार्गी अगदी दुश्मनसुद्धा ज्यांची तारीफ करतात की कधी कपट कारस्थान न करणारा, निस्वार्थ वृत्तीने वागणारा नेता कोणते असतील तर उद्धवसाहेब ठाकरे. आणि त्यांच्याविषयी आता गेल्यानंतर अशा प्रकारचं बरळत आहे. म्हणजे नमक हराम आणि किंवा बेशरमपणाचा कळस बोलतात तो यातला हा कळस आहे. अशा प्रकारचा आरोप करणं आणि ते साहित्य संमेलन आपण बोलतोय कुठे याचं तरी भान असलं पाहिजे. मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होतंय आणि त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये अशा प्रकारचा आरोप हे किती गरळ ओकतात. मला वाटतं त्यांना सांगितलेलं की तुम्ही कुठेही जा घ्याल, फक्त एवढं बोलायचं हेच तुमचं काम आहे. आणि ते काम त्यांची ड्युटी करतात. ते त्याच्या पलीकडे काय नाही. जर स्वतःची वापरली असते बुद्धी तर नक्कीच असं बोलले नसतं. पण त्यांना ते पेरोलवर काम करत तुम्हाला हे बोलायचे आणि म्हणून ते बोलले. कुठं बोलायचं ते सांगितलं नाही, फक्त बोलायचे. तुम्हाला उद्धव साहेबांवर शिवसेनेवर आरोप करायचे, पण ती वेळ आणि काळ त्यांना काय ठिकाण सांगितलं होतं, फक्त तुम्हाला बोलायचे. त्यानुसार ते बोलल्या. पण एक अगदी महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी घटना आहे. अशा प्रकारचा कधी आरोप गेल्यानंतर करता. अरे कुठेच दिले तुम्ही दिले का? जर दिले असते तर सांगा. गेल्या 20 वर्षामध्ये किंवा 25 वर्षामध्ये पदं भूषवलेले किती, मग तुमच्याकडे दिले, तुम्ही दिले असते तुमच्याकडे किती आहेत? मग सगळा हिशोब केला पाहिजे. पुन्हा अशा प्रकारच्या आमच्या महिलांनी, कल्याणपूर्वच्या महिला आघाडीच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची निदर्शनं चालू आहेत. जोडे मारून सुद्धा हे पापक्षालन होणार नाही. यांना महाकुंभामध्ये गेलं तर अशा प्रकारचं पाप चालन होणार नाही. महिलांनी तीव्र निषेध केलेला आहे. मी शिवसेना कल्याण जिल्हा शाखेच्या वतीनं
मी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांनी माफी मागितल्याशिवाय याला गत्यंतर नाही. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.